मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे, म्हणजे 3000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून ही योजना सुरू केली। आणि मी हेही सांगतो की कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने आणि महिला व बाल विकास विभागाने लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। आणि ही GR ऐकल्यानंतर सगळ्याच लाडक्या बहिणींची आता बंपर लॉटरी लागणार आहे। तुम्हाला खूप दिवसांपासून आज लाभ मिळणार, उद्या लाभ मिळणार असं सांगत होते, पण शेवटी 24 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींसाठी शेवटची अपडेट आलेली आहे। या अपडेट नंतर कुठलीही अपडेट येणार नाही आणि डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये 3000 रुपये महाडीबीटी द्वारे पाठवले जातील आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये महाडीबीटी द्वारे पाठवले जातील। आता नेमकं 24 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या अपडेट मध्ये काय आहे आपण ते सविस्तर जाणून घेऊया। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाचा क्रमांक, त्यानंतर याची दिनांक काय आहे, तुम्ही हे सविस्तर जाणून घेऊ शकता। आता यानंतर हा जो शासन निर्णय आलेला आहे, या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे। याचा नेमका विषय काय आहे, आजच्या दिवसातील लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आलेली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। या अगोदर आलेल्या सगळ्या अपडेट या छोटे होत्या, पण ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना तब्बल 4500 रुपये तसेच नवीन वर्षाच्या अगोदर 830 रुपये अशी ऐकून विशेष रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याबाबत हा जो निर्णय घेतलेला आहे याच्याबद्दलची अपडेट आलेली आहे। आता पहिल्या टप्प्यातील लाभ खाली नमूद जिल्ह्यांमध्येच वितरित करण्यात येणार आहे, म्हणजेच खाली आपल्याला जिल्ह्यांची लिस्ट पाहायला मिळेल आणि त्या लिस्ट मध्ये असलेल्या जिल्ह्यांनाच या ठिकाणी हा 4500 आणि 830 रुपयांचा लाभ मिळेल। आता जाणूया की ज्या जिल्ह्यांमध्ये जर त्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव नसेल तर काय होईल। तसेच शासन निर्णयामध्ये जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्येच हा लाभ देण्याचं स्पष्ट केलंय, म्हणजे जर त्या लिस्ट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला डिसेंबर मध्ये पैसे मिळणार नाही, तुमची रक्कम तुम्हाला डायरेक्ट जानेवारी महिन्यामध्ये मिळेल। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचे 3000 रुपये आणि 830 रुपये मिळाले तर मिळतील, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही। मेन म्हणजे पॉइंट जो आपला 3000 रुपयांचा आहे, आता तो तुम्हाला मिळणार की नाही आपण ते जाणून घेऊया। राज्य शासनामार्फत महिलाच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबविण्यात येत असलेली लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी व लोककल्याणी योजना असून या योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना वेळोवेळी लाभ देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनातील चर्चानंतर तसेच विभागीय आढाव्यानंतर पात्र लाभार्थ्यांना 4500 इतकी विशेष रक्कम, त्याचबरोबर नवीन वर्षाच्या अगोदर 830 रुपये इतकी अतिरिक्त रक्कम थेट डीबीटी द्वारे हस्तांतर पद्धतीने देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून प्रशासकीय सुलभता, निधी उपलब्धता आणि तांत्रिक तयारीच्या अनुषंगाने हा टप्पा निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने याची अपडेट घ्यायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा शासन निर्णय या पानापासून डाउनलोड होणार आहे आणि हा GR कसा डाउनलोड करायचा ते देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। आता राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी 4500 इतकी विशेष रक्कम तसेच 830 रुपये इतकी अतिरिक्त रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी शासन मान्यता आलेली आहे आणि आता ही त्यांची रक्कम पाठवण्याचं काम देखील या तुमच्या चालू मतदानाच्या काळामध्ये झालेलं आहे। सदर लाभाचा पहिला टप्पा खालील नमूद केलेल्या जिल्ह्यापुरताच मर्यादित राहील। या शासन निर्णयामध्ये ज्या जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये हा लाभ वितरित करण्यात येणार आहे आणि याची अपडेट प्रत्येक लाडक्या बहिणीने ठेवायची आहे। आता तुम्ही जाणून घ्या या लिस्ट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही। या शासन निर्णयामध्ये नमूद नसलेल्या इतर जिल्हे व जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना या पहिल्या टप्प्यातील लाभासाठी अपात्र समजण्यात येईल। म्हणजेच जर तुमचं जिल्ह्याचं नाव यामध्ये नसेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यासाठी अपात्र समजलं जाईल। याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही, तुम्हाला पैसे मिळतील पण ते जानेवारी मध्ये मिळतील ना की डिसेंबर मध्ये। लाभ वितरणाची प्रक्रिया 30 डिसेंबर 2025 च्या अगोदर पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने जिल्हानिहाय स्वतंत्र तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट तारीख आलेली आहे, त्याच तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। लाभ वितरणासाठी आवश्यक
आवश्यक असलेली तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, बँकिंग यंत्रणांनी पूर्ण करायला सांगितलेले आहे. त्यामुळे पुढे असलेल्या जिल्ह्यांच्या नावामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे व्यवस्थित चेक करा आणि तुम्हाला लाभ मिळणार की नाही हे देखील एकदा क्रॉस चेक करून घ्या. आता सगळ्यात पहिलं मुंबई शहरमध्ये 25 डिसेंबर 2025 ला लाभ मिळेल. त्यानंतर उपनगर मुंबईमध्ये 26 डिसेंबरला लाभ देण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये देखील 26 डिसेंबर न देता 27 डिसेंबर ठेवलेला आहे. पालघरमध्ये 25 डिसेंबरला लाभ वाटप होईल. त्यानंतर रायगडमध्ये 26 डिसेंबरला लाभ वाटप होईल. त्यानंतर रत्नागिरीमध्ये 27 डिसेंबरला लाभ वाटप होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी झालेला आहे, या ठिकाणी 27 डिसेंबरला लाभ होईल. सिंधुदुर्गमध्ये 24 डिसेंबरला होईल. पुण्यामध्ये 25 डिसेंबरला होईल. त्यानंतर ही जी 8 तालुके आहेत, 8 जिल्हे आहेत, यांना सगळ्यात अगोदर लाभ दिल्यानंतर साताऱ्यामध्ये 26 डिसेंबरला होईल. सांगलीमध्ये 27 डिसेंबरला होईल. कोल्हापूरमध्ये 28 डिसेंबरला होईल. सोलापूरमध्ये 29 डिसेंबरला होईल आणि त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 24 डिसेंबरला होईल. नाशिकमध्ये 25 डिसेंबरला होईल. धुळ्यामध्ये 26 डिसेंबरला होईल. नंदुरबारमध्ये 27 डिसेंबरला होईल. आता ही जी 16 तालुके किंवा जिल्हे झालेत हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात, यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. त्यानंतर जळगावमध्ये 28 डिसेंबरला लाभ होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 डिसेंबरला हा लाभ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. जालनामध्ये 24 डिसेंबरला होणार आहे. परभणीमध्ये 25 डिसेंबरला होणार आहे. हिंगोलीमध्ये 26 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी नांदेडमध्ये 27 डिसेंबरला होणार आहे. लातूरमध्ये 28 डिसेंबरला होणार आहे. धाराशिवमध्ये 29 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे बीड मध्ये 24 डिसेंबरला होणार आहे. बुलढाण्यामध्ये 25 डिसेंबरला होणार आहे. अकोल्यामध्ये 26 डिसेंबरला होणार आहे. वाशिम मध्ये 27 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, आपल्या बिपिन भाऊंचं गाव, या ठिकाणी 28 डिसेंबरला होणार आहे. यवतमाळमध्ये 29 डिसेंबरला होणार आहे. नागपूरमध्ये 24 डिसेंबरला होणार आहे. वर्धामध्ये 25 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर भंडारामध्ये 26 डिसेंबरला होणार आहे. गोंदियामध्ये 27 डिसेंबरला होणार आहे. चंद्रपूरमध्ये 28 डिसेंबरला होणार आहे आणि शेवटी गडचिरोलीमध्ये 29 डिसेंबर 2025 ला हा लाभ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. आता या ठिकाणी अंमलबजावणी व काही जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, त्या पाहण्या अगोदर जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल किंवा आलेलं आहे पण त्याची तारीख निघून गेली आणि तरी देखील तुम्हाला पैसे मिळालेले नाही, तर तुम्ही एक अपडेट घ्यायची आहे. ती म्हणजे कोणती अपडेट की या ठिकाणी या ज्या तारखा आलेल्या आहेत या हायपोथेटिकल तारखा आहेत. त्यामुळे या तारखांमध्ये एकतर तारीख वर जाऊ शकते किंवा खाली जाऊ शकते, म्हणजेच तारखांमध्ये मागे पुढे होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने याची अपडेट घ्यायची आहे. ही सांगितलेल्या तारखेच्या दिवशी मिळणार नाहीत, एकतर त्या तारखेच्या अगोदर मिळतील किंवा त्या तारखेच्या नंतर मिळतील, पण लाभ हा 100% मिळणार याची गॅरंटी लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे. आता या ठिकाणी सरकारने अंमलबजावणी केली आहे की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी संबंधित सर्व विभागांनी तात्काळ झाली असून कोणताही तांत्रिक अडचण, बँकिंग विलंब किंवा लाभार्थी पात्रतेबाबत जर काही लाडक्या बहिणींना किंवा काही व्यक्तींना प्रश्न निर्माण झालेला असेल तर त्यांनी तातडीने नोंद घेऊन अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास विभागाद्वारे निराकारक करण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना कुठलीही मदत लागत असेल तर सगळ्यात अगोदर अंगणवाडी सेविका करू शकते किंवा महिला व बाल विकास विभागामधील अधिकारी करू शकतात. आणि हे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचा जे विभाग आहे किंवा महिला व बाल विकास विभाग प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि अंगणवाडी तर गावागावामध्येच आहे. या शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन महिलांनी करण्याची जबाबदारी देखील राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर लाईक करावे लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, तेव्हाच तुमच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, अन्यथा मिळणार नाही. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.